नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर ह्याच्या पेपर 2मधील आज आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम ह्याच्या आपल्या ज्या राहिलेल्या नोट्स आहेत, म्हणजे आपण मागील 2 व्हिडिओमध्ये ज्या नोट्स पाहिल्यात त्याच्यापेक्षा जे राहिलेल्या नोट्स आहेत त्या आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सिलेबस कॉपीनुसार जे राहिलेले पॉईंट्स आहेत, जसं की लिव्हर असेल, स्प्लीन असेल, पॅनक्रियाज असेल, तर ते तर आपण पाहणारच आहे. पण आज या व्हिडिओमध्ये आपण स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईनमधला डिफरन्स, त्यानंतर ड्युओडेनम, जेजुनममधला डिफरन्स किंवा मग सिकम, वर्मीफॉर्म अपेंडिक्स असे जे आपले छोटे छोटे पॉईंट्स झाले ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि ह्याचा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जो लास्टचा व्हिडिओ पार्ट असेल आपला पार्ट 4, त्यामध्ये आपण मेन लिव्हर, स्प्लीन आणि पॅनक्रियाज ह्या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. अशा प्रकारे 4 पार्टमधले आपला डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या नोट्स पूर्ण होतील. तसंच जर तुम्ही मागील 2 पार्ट बघितले नसतील डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट 1 आणि पार्ट 2चे व्हिडिओ, तर ते सुद्धा अवश्य पहा, त्यासुद्धा इम्पॉर्टंट आहेत. तसंच जर तुम्ही BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे व्हिडिओ जर चॅनलवर पाहिले नसतील तर ते सुद्धा एकदा जाऊन पहा. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शेवटी तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. तर तुम्ही जर रोज व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की दर व्हिडिओमध्ये आपण सिलेबस कॉपीनुसार त्या टॉपिकला किती वेटेज आहे हे आधी सुरुवातीला बघतो. तर डायजेस्टिव्ह सिस्टीमला तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये 12 मार्कांचं वेटेज तिथे दिलेला आहे. तर तो टॉपिक तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ अशा तिन्ही दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर व्यवस्थित डायजेस्टिव्ह सिस्टीम हा टॉपिक कवर करा, सर्व पॉईंट्स त्यामध्ये स्टडी करा. तर आज या व्हिडिओमध्ये आपण वर्मीफॉर्म अपेंडिक्स, त्यानंतर सिकम, त्यानंतर 2 डिफरन्स म्हणजे जे SAQचे प्रश्न आहेत येऊ शकतात ते आपण बघणार आहे. आणि सोबतच सलायवरी ग्लँड्सचं नोट्स बघणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका व संपूर्ण पहा व तो तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. तर मागील व्हिडिओमध्ये आपण स्टमक, ड्युओडेनम, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम, ॲनल कॅनल ह्याच्या नोट्स बघितल्या होत्या. तर आपलं वर्मीफॉर्म अपेंडिक्स आणि सिकम ह्याच्या नोट्स राहिल्या होत्या. तर तिथून आपण सुरुवात करूयात. वर्मीफॉर्म अपेंडिक्स. दिस इज अ वर्म लाईक डायव्हर्टिक्युलम अरायझिंग फ्रॉम द पोस्टेरोमेडियल वॉल ऑफ द सिकम अँड अबाउट 2 सेंटीमीटर बिलो द इलिओसिकल ओरिफाईस. त्याची लेंथ सांगितलेली आहे 2 to 20 सेंटीमीटर, ॲव्हरेज 9 सेंटीमीटर आहे. डायमीटर म्हणजे त्याची डायमीटर किती आहे 5 mm आहे. तर इथे जी खाली तुम्हाला डायग्राम दिसते घड्याळाप्रमाणे, ती डायग्राम तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, कारण तिथे त्यानुसार तुम्हाला पोझिशन समजतील. तर सेंटर पॉईंट जो असतो त्याला आपण मॅकबर्नीज पॉईंट असं म्हणतो. त्यानंतरचे ते घड्याळानुसार काटे दिलेले आहेत, त्याच्यानुसार तुम्ही त्याची नावं लक्षात ठेवा. त्याची पोझिशन, इट लाईज इन द राईट इलियाक फोसा, बेस ऑफ द अपेंडिक्स इज फिक्स, टिप कॅन पॉईंट इन एनी डायरेक्शन. त्याचा बेस हा फिक्स असतो आणि टिप हे कोणत्याही डायरेक्शनमध्ये फिरू शकतं. पोझिशन आर ऑफन कम्पेअर्ड टू दोज ऑफ आवर अँड ऑफ अ क्लॉक. म्हणजे घड्याळाचा जो तास काटा असतो त्याच्यानुसार त्याच्या पोझिशन्स सांगितलेल्या आहेत. तर जर 11 o'clock पोझिशन असेल तर त्याला आपण पॅराकोलिक म्हणतो. अपेंडिक्स मे पास अपवर्ड अँड टू द राईट. त्यानंतर 12 o'clock पोझिशनला रेट्रोसिकल पोझिशन म्हणतो. अपेंडिक्स लाईज बिहाइंड द सिकम किंवा कोलॉन. कॉमनेस्ट पोझिशन आहे 65% पेशंटमध्ये रेट्रोसिकल किंवा 12 o'clock पोझिशन दिसते. त्यानंतर 2 o'clock किंवा स्प्लिनिक पोझिशन. अपेंडिक्स मे पास अपवर्ड अँड टू द लेफ्ट अँड पॉईंट टुवर्ड्स द स्प्लिन. त्यानंतर 3 o'clock म्हणजेच प्रोमोन्टोरिक. अपेंडिक्स मे पास हॉरिझॉन्टल टू द लेफ्ट. आता ह्या गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित समजायच्या असतील तर तुम्हाला ते आधीचा जो डायग्राम होता मागच्या स्लाईडवरचा तो तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार तुम्ही सेंटेन्सेस बनवू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे 4 o'clock पोझिशन म्हणजेच पेल्विक पोझिशन. अपेंडिक्स मे पास इन टू द पेल्विस. सेकंड मोस्ट कॉमन आहे, 30% पेशंट्समध्ये दिसून येतं. त्यानंतर मिड इंग्वायनल किंवा 6 o'clock पोझिशन. अपेंडिक्स मे लाईज द सिकम अँड पॉईंट टुवर्ड्स द इंग्वायनल लिगामेंट. त्याला आपण मिड इंग्वायनल किंवा 6 o'clock पोझिशन म्हणतो. त्यानंतर मॅकबर्नीज पॉईंट. अपेंडिक्स लाईज एक्झॅक्टली ऑन द इमॅजिनरी लाईन जॉईनिंग द राईट अँटेरियर सुपिरियर इलियाक स्पाईन अँड टू द अम्बिलिकस. तिथे जर असेल तर त्याला आपण मॅकबर्नीज पॉईंट असं म्हणतो. अपेंडिक्स इज सस्पेंडेड बाय स्मॉल ट्रायंग्युलर फोल्ड ऑफ द पेरिटोनियम. त्याला ब्लड सप्लाय कशाचा असतो तर अपेंडिक्युलर आर्टरी आणि ब्रांच ऑफ इलिओकोलिक आर्टरी. वेनस ड्रेनेजमध्ये अपेंडिक्युलर वेन, इलिओकोलिक वेन, पोर्टल वेन आणि सुपिरियर मेसेंट्रिक वेन. त्यानंतर नर्व सप्लाय, त्यामध्ये सिम्पॅथॅटिक नर्व T9 to T10 आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये वॅगस नर्व सप्लाय असतो. क्लिनिकल ॲनाटॉमी जर वर्मीफॉर्म अपेंडिक्सची बघायला गेलं तर इन्फ्लमेशन ऑफ द अपेंडिक्स, त्याला आपण अपेंडिसायटिस असं म्हणतो. इन दिस कंडिशन इट इज नेसेसरी टू रिमूव्ह द अपेंडिक्स. अपेंडिक्स हा पूर्णपणे काढून टाकावा लागतो. ऑपरेशन ऑफ द रिमूव्हल ऑफ अपेंडिक्सला आपण अपेंडिक्टॉमी म्हणतो, अपेंडिक्टॉमी. मॅकबर्नीज पॉईंट इज द साईट ऑफ मॅक्झिमम टेंडरनेस इन अपेंडिसायटिस आणि हायपरएस्थेशिया इन द राईट इलियाक फोसा. ही त्याची क्लिनिकल ॲनाटॉमी आहे. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीममधला आणखीन एक पार्ट्स तो म्हणजे सिकम, त्याला आपण उंडूक असं म्हणतो. इट इज द लार्ज ब्लाइंड सॅक विच फॉर्म्स द इनिशियल पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनचा सुरुवातीचा पार्ट म्हणजे सिकम असतो. त्याची पोझिशन सांगितली सिच्युएटेड इन द राईट इलियाक फोसा अबाव द लॅटरल हाफ ऑफ द इंग्वायनल लिगामेंट.
त्यानंतर त्याच्या डायमेन्शन्स बघायला गेलं तर लेंथ 6 सेंटीमीटर आहे, ब्रेथ 7.5 सेंटीमीटर आहे. दिस ऑर्गन हॅज ग्रेटर विथ दॅन इट्स लेंथ. ह्याची विड्थ ही त्याच्या लेंथपेक्षा जास्त असते. त्यानंतर रिलेशन्समध्ये अँटेरियरला कॉइल्स ऑफ इंटेस्टाईन अँड अँटेरियर ॲबडोमिनल वॉल, पोस्टेरियर साईडला सॉस मेजर मसल आणि अपेंडिक्स. त्यानंतर ब्लड सप्लाय, सिकल ब्रांच ऑफ इलिओकोलिक आर्टरी, वेनस ड्रेनेजमध्ये सुपिरियर मेझेंट्रिक वेन, नर्व सप्लायमध्ये सिम्पॅथॅटिकमध्ये T11 to L1 आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये वॅगस नर्व. क्लिनिकल ॲनाटॉमी ऑफ सिकम जर बघितली तर सिकम इज कॉमनली इन्वॉल्ड इन द अमिबियासिस, म्हणजे त्यामुळे अमिबिक डिसेंट्री होते. त्यानंतर इंटेस्टायनल ट्युबरक्युलोसिस अँड कार्सिनोमा आणि इन्फ्लेमेशन ऑफ द सिकम, त्याला आपण सिकायटिस असं म्हणतो. तर वर्मीफॉर्म अपेंडिक्स आणि सिकम हे तुम्हाला इंडिव्हिज्युअली किंवा सेपरेटली SAQ सुद्धा विचारले जाऊ शकतात. कमी चान्सेस आहेत परंतु विचारले जाऊ शकतात, तर ते व्यवस्थित स्टडी करा. आता इथून पुढे जे दोन आपण डिफरन्सेस बघणार आहे ते सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात की डिफरन्स बिटवीन जेजुनम आणि इलियम लिहा किंवा मग स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईनमधला डिफरन्स लिहा. हे सुद्धा तुम्हाला प्रॉपर SAQचे प्रश्न आहेत. तिथे तुम्हाला 6 ते 7 डिफरन्सेस लिहिणं SAQमध्ये अपेक्षित असतं. तर पहिला डिफरन्स आहे इथे डिफरन्स बिटवीन द जेजुनम अँड इलियम. आता आपण काही फीचर्सनुसार त्याचे दोघांचे डिफरन्स बघणार आहे, म्हणजे तो कॉमन फीचर आहे जे दोघांमध्ये काय काय वेगळं दिसतं ते बघणार आहे. तर लोकेशन, जेजुनम ऑक्युपाईज द अप्पर अँड द लेफ्ट पार्ट ऑफ द इंटेस्टायनल एरिया, तर इलियम ऑक्युपाईज द लोअर अँड राईट पार्ट ऑफ द इंटेस्टायनल एरिया. हा झाला त्याचा पहिला डिफरन्स की त्याच्या लोकेशनवरून. त्यानंतर वॉल्स, जेजुनमचे वॉल हे थिकर असतात आणि मोर वॅस्क्युलर असतात आणि इलियमच्या वॉल्स हे थिनर असतात आणि लेस वॅस्क्युलर असतात. त्यानंतर ल्युमेन, जेजुनमचा ल्युमेन हा वायडर असतो आणि ऑफन एम्प्टी असतो आणि इलियमचा ल्युमेन हा नॅरोवर असतो आणि ऑफन लोडेड असतो. त्यानंतर मेसेंट्री या फीचरनुसार विंडोज प्रेझेंट असतात, फॅटलेस अबंडंट आणि वासारेक्टा लॉंगर असतो जेजुनममध्ये आणि इलियममध्ये नो विंडोज, फॅट मोर अबंडंट असतं आणि वासारेक्टा हा शॉर्टर असतो. त्यानंतर सर्क्युलर मस्क्युलर फोल्ड्सनुसार लार्जर आणि मोर क्लोजली सेट असतात जेजुनममध्ये आणि इलियममध्ये स्मॉलर आणि स्पार्स असतात. त्यानंतर विलाय हे लार्जर असतात, थिकर असतात, मोर अबंडंट असतात जेजुनममध्ये आणि इलियममध्ये शॉर्टर असतात, थिनर असतात, लेस अबंडंट विलाय. त्यानंतर पेअर पॅचेस जेजुनममध्ये ॲब्सेंट असतात आणि ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर सॉलिटरी लिम्फॅटिक फॉलिकल्स हे जेजुनममध्ये फिवर असतात आणि तिकडे न्यूमरस असतात. तर हे जे आपण आता डिफरन्सचे 7 ते 8 पॉईंट्स बघितले हे असे पाठ करा. आहे असा टेबल तुम्ही पाठ करा जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये सुद्धा असं लिहू शकाल आणि तुम्हाला जर चुकून SAQ पडला तर तुम्ही अटेम्प्ट कराल. त्यानंतर नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन स्मॉल अँड लार्ज इंटेस्टाईन. तर ह्याचंसुद्धा आपण तसंच बघणार आहे. अपेंडायसिस एपिप्लोइका स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्सेंट असतो, लार्ज इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर टिनिया कोलाय स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्सेंट, लार्ज इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट. सॅक्युलेशन्स स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्सेंट, लार्ज इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट. त्यानंतर डिस्टेन्सिबिलिटी ही स्मॉल इंटेस्टाईनची लेस असते, लार्ज इंटेस्टाईनची जास्त असते. डायमीटरसुद्धा स्मॉल इंटेस्टाईनचा कमी असतो, लार्ज इंटेस्टाईनचा जास्त असतो. त्यानंतर फिक्सिटीमध्ये ग्रेटर पार्ट हा फ्रीली मुवेबल असतो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आणि लार्ज इंटेस्टाईनचा ग्रेटर पार्ट हा फिक्स असतो. तर तुम्हाला एक गोष्ट इथे समजून येईल की जरी तुम्ही फीचर्स व्यवस्थित सिक्वेन्सने पाठ केले तर तुम्हाला डिफरन्स इझिली तुम्ही तिथे लिहू शकता. नेक्स्ट आहे विलाय स्मॉल इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात, लार्ज इंटेस्टाईनमध्ये ॲब्सेंट असतात. त्यानंतर ट्रान्सवर्स मस्क्युलर फोल्ड्स हे परमनंट असतात स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आणि ऑब्लिटरेटेड वेन लॉन्जिट्युडनल मसल कोट रिलॅक्स ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये. पेअर्स पॅचेस स्मॉल इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात, लार्ज इंटेस्टाईनमध्ये ॲब्सेंट असतात. कॉमन साईट काय सांगितले तर कॉमन साईट फॉर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये इंटेस्टायनल वर्म्स, टायफॉइड आणि ट्युबरक्युलोसिस आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये एंटअमिबा हिस्टोलिटिका, डिसेंट्री ऑर्गॅनिझम्स आणि कार्सिनोमा. त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे डिफरन्शिएटिंगचा, तो म्हणजे इफेक्ट्स ऑफ इन्फेक्शन अँड इरिटेशन. तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायरिया आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये डिसेंट्री. तर डायजेस्टिव्ह सिस्टीमचा तुम्ही अभ्यास करत असताना हे जे मी तुम्हाला 2 डिफरन्सेस दिलेले आहेत ते सुद्धा तुमच्या सिलेबसमध्ये किंवा स्टडीमध्ये किंवा नोट्समध्ये इन्क्लूड करा. ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, SAQला विचारू शकतात. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे सलायव्हरी ग्लँड्सचा. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम बघत असताना आपल्याला डायजेस्टिव्ह ग्लँड्स किंवा बघणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामध्ये देर आर 3 पेअर्स ऑफ सलायव्हरी ग्लँड्स. 3 कोणते आहेत तर पॅरोटिड, सबमॅन्डिब्युलर आणि सबलिंग्युअल. इन ॲडिशन देर आर न्यूमरस स्मॉल ग्लँड्स इन द टंग, पॅलेट, चीक आणि लिप्स. तर मेनली आपण 3 बघणार आहे, पॅरोटिड, सबमॅन्डिब्युलर आणि सबलिंग्युअल. सलायव्हरी ग्लँडचं फंक्शन काय असतं इन जनरल? दिस ग्लँड्स प्रोड्यूस सलायवा विच कीप्स द ओरल कॅव्हिटी मॉइस्ट अँड हेल्प्स इन चिविंग अँड स्वॅलोईंग. त्यानंतर सलायवा कंटेन्स एन्झाईम दॅट हेल्प्स इन द डायजेशन. Saliva also acts as a lubricant. Saliva helps in the process of mastication of the food stuff. It excretes urea, heavy materials. Saliva also contains 2 enzymes, ptyalin and maltase. It also helps in the sensation of the taste. Saliva acts as buffer. तर हे होतं salivary glandsचे 3 कोणते नाव आहेत आणि त्याचे फंक्शन्स.
तर आता एक एक बघूयात. त्यामध्ये पहिली आहे पॅरोटिड ग्लँड. इट इज द लार्जेस्ट सलायवरी ग्लँड. त्याचं वेट सांगितलं आहे 15 ग्रॅम. सिच्युएटेड बिलो द एक्सटर्नल अकॉस्टिक मेटस बिटवीन द रॅमस ऑफ मॅन्डिबल अँड स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड. इट इज ट्रायंग्युलर शेप्ड, ओपन्स इन टू द इनर सर्फेस ऑफ द चीक बाय अ सिंगल डक्ट. त्याला आपण डक्ट ऑफ स्टेन्सन असं म्हणतो. आणि इन्व्हेस्टिंग लेअर ऑफ द डीप सर्वायकल फेशिया फॉर्म्स अ कॅप्सूल ऑफ द ग्लँड. तर हे पॅरोटिड ग्लँडबद्दल होतं. ते पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला SAQ सुद्धा विचारू शकतात की सलायवरी ग्लँड्स, मग त्यामध्ये तुम्हाला हे 3 ग्लँड्स लिहिणं गरजेचं आहे. सलायवाचं फंक्शन लिहिणं गरजेचं आहे. हे सर्व पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर दुसरं आहे सब मॅक्झिलरी किंवा सब मॅन्डिब्युलर ग्लँड्स. इट इज द लार्ज सलायवरी ग्लँड. लार्जेस्ट कोणती होती? पॅरोटिड. इट इज लार्ज सलायवरी ग्लँड सिच्युएटेड इन द अँटेरियर पार्ट ऑफ द डायगॅस्ट्रिक ट्रायंगल. त्यानंतर वॉलनट इन साईज कशी आहे त्याची? वॉलनटप्रमाणे जे शेप असतो. व्हार्टन्स डक्ट ओपन इन टू द फ्लोअर ऑफ माउथ ऑन द साइड ऑफ फ्रेनुलम. त्यानंतर तिसरी आहे सबलिंग्युअल ग्लँड. इट इज द स्मॉलेस्ट सलायवरी ग्लँड. इट इज अल्मंड शेप. म्हणजे तुम्हाला त्याचं एक फीचर लक्षात ठेवायचं आहे. लार्ज आहे, स्मॉल आहे, लार्जेस्ट आहे. त्याच्यानंतर त्याचा शेप किंवा त्याची साईज, त्याच्यानंतर त्याचं काय लेन्थ वगैरे दिले असेल तर ती लक्षात ठेवायची आणि त्याची डक्ट लक्षात ठेवायची. तर इट इज अल्मंड इन शेप. अबाउट 15 डक्ट्स इमर्ज फ्रॉम द ग्लँड. वेट सांगितले 3 ते 4 ग्रॅम. लाईज अबाव. आता त्याचे रिलेशन्स बघा. त्याच्यावरती कशावरती येते? मायलोहायडच्या. त्याच्यानंतर कशाच्या खालती आहे? बिलो द म्युकोजा ऑफ फ्लोअर ऑफ माउथ. मेडियलला सबलिंग्युअल फोसा ऑफ मॅन्डिबल आणि लॅटरली जेनिओग्लॉसस. सिक्रिशन सांगितलं त्याचे 1200 ते 1500 ml इन 24 hours. कंपोजिशनमध्ये वॉटर असतं 99.5% आणि सॉलिड असतं 0.5%. तर ह्या होत्या सलायवरी ग्लँड संबंधित नोट्स. सलायवरी ग्लँड्स तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील अशी अपेक्षा करतो. त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व आज जे आपण व्हिडिओमध्ये नोट्स पाहिले त्यासुद्धा समजल्या असतील आणि त्या तुम्ही नीट व्यवस्थित शेवटपर्यंत बघितल्या असतील व लिहिल्या असतील व ऐकल्या असतील अशी अपेक्षा करतो. तसंच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण आता डायजेस्टिव्ह सिस्टीमचा नेक्स्ट जो व्हिडिओ असणार आहे तो आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे पार्ट 4. त्यामध्ये आपण राहिलेला सर्व पार्ट कव्हर करणार आहे. तर आपण भेटूया लवकरच पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.